नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। सैफ अली खानच्या घरामध्ये शिरणाऱ्या एका चोराचं लोकेशन आता सापडलेलं आहे। शिड्यांवरून सैफच्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या आरोपीचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे। आरोपी प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती मिळतेय। पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे। आरोपी ट्रेननं वांद्र्यामध्ये सैफच्या घरी गेला होता अशी पोलिसांकडे प्राथमिक माहिती आहे। सैफच्या घरी चोरीचा हेतू होता की हल्ल्याचा कट, या अनुषंगाने तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की सध्या हालचाली वाढलेल्या आहेत। क्राईम ब्रांचचं आणखी एक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी जिन्याहून हा आरोपी गेला होता त्या संपूर्ण भागाची तपासणी जी आहे ते या क्राईम ब्रांचच्या टीमकडून करण्यात येते। सिव्हिल युनिफॉर्ममध्ये हे सगळे क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत आणि यांच्याकडून कोणत्या ज्या भिंतीवरून या आरोपीनं उडी मारली होती त्या भिंतीची नेमकी उंची किती आहे ती सुद्धा पाहिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 माळे चढून हा आरोपी जिन्यानं सैफ अली खान यांच्या घरी पोहोचला होता आणि यानंतर याच ठिकाणाहून याच भिंतीवरून त्याने पुन्हा उडी मारली हल्ल्यानंतर आणि तो फरार झालेला आहे। त्याने पोबारा केला आणि नेमका पोबारा केल्यानंतर त्याचं लोकेशन काय होतं ते सध्या ट्रेस केलं जात आहे। शेवटचं जे लोकेशन आहे ते प्रभादेवी असल्याची माहिती मिळते आणि प्रभादेवीला क्राईम ब्रांचची 3 पथकं जी आहेत ती सध्या या आरोपीच्या मागावर असल्याचं कळतंय। आरोपीचा चेहरा निष्पन्न झालेला आहे आणि त्यानुसार आता तपासाला सुद्धा वेग आलेला आहे। दुपारनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने हा सगळा हल्ला झालेला आहे, पूर्वनियोजित कट होता की चोरीच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आला हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांनुसार चोरीच्या उद्देशानं हा या ठिकाणी पोहोचला होता असं बोललं जातंय, पण यामागे दुसरी थिअरी सुद्धा असू शकते आणि ही थिअरी नेमकी काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि ही पोलीस बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। क्राईम ब्रांचचे हे सगळे जवान आहेत आणि या ठिकाणी आता रेकी केली जाते। या संपूर्ण परिसरामध्ये क्राईम ब्रांचचे जे जवान आहेत इमारतीच्या आसपास फिरतायत आणि नेमका आरोपी कुठून आला होता याची देखील रेकी या ठिकाणी केली जाते आणि बाजूची जी इमारत आहे त्या इमारतीतून हा आरोपी उडी मारून या ठिकाणी पोहोचला असल्याची माहिती मिळते आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही कमी असल्याचं सुद्धा समजते, पण त्यातीलच एका सीसीटीव्ही मध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला आणि यानंतर पोलीस तपासाला वेग आला। पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवायला सुरुवात केली। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, कारण हा जर संपूर्ण परिसर पाहिला तर मोठी जी भिंत आहे ती या ठिकाणी आहे, जवळपास 7 ते 8 फुटाची ही सगळी भिंत आहे। 8-9 फुटाचा गेट आहे आणि जो मुख्य द्वार आहे त्या ठिकाणी सुद्धा बेल वाजवूनच आतमध्ये कुणीही जाऊ शकतो आणि जे वॉचमॅनची कॅबिन आहे त्या ठिकाणी सुद्धा जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत, गज लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुणीही व्यक्ती या ठिकाणाहून पुढच्या प्रवेशद्वाराने येऊ शकत नाही। अशा पद्धतीचं जे बांधकाम आहे ते या ठिकाणी इमारतीच्या बाहेर सद्गुरू सदनच्या बाहेर करण्यात आलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा जो गेट आहे त्या ठिकाणी कुठेतरी सिक्युरिटी लॅब्स असल्याचं सुद्धा बोललं जातंय। रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड का नव्हता हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या निमित्तानं देखील तपासाला आता सुरुवात झालेली आहे। जी घरातली मेड आहे तिची सुद्धा पोलीस कसून चौकशी करतायत आणि कारण सगळ्यात पहिला जो वाद आहे तो या मेड सोबतच झाला होता आणि त्यामुळे पोलिसांकडून बँड्रा पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची इत्थंभूत माहिती जी आहे ती घेण्याचं काम सुरू आहे। काही वेळापूर्वी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे सैफ अली खान यांच्या इमारतीत दाखल झाले। फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली। काही नमुने त्यांनी गोळा केलेले आहेत आणि काही त्यांना त्या ठिकाणी रक्ताचे नमुने, हाताचे नमुने त्यांनी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट्स पण घेतलेले आहेत आणि एक मोठी काळी बॅग घेऊन ते आता रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे मुंबई क्राईम ब्रांचकडून आता या संपूर्ण प्रकरणाचा इत्थंभूत तपास जो आहे तो केला जातोय, चौफेर तपास केला जातोय आणि लवकरात लवकर आरोपी गजाआड होईल आणि त्यानंतर या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे त्याचा उलगडा होईल अशी सुद्धा माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैफ अली खानची जी मोलकरीण आहे आरिमिया फिलिप्स उर्फ लिमा त्यात आधी ताब्यात घेतलं वृषाली आणि यानंतर चौकशीला सुरुवात नक्कीच तिची सुद्धा 5 तास चौकशी झालेली आहे। धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।